भाजपचा आमदार निवासस्थानी जल्लोष. सिंहस्थ पर्वणीसाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून 5 कोटींचा निधी. पश्चिम बंगाल राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद नंदुरबारमध्ये उमटले असून आमदार निवासस्थानी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली हा विजयोत्सव पार पडला. या प्रसंगी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी, नगरसेविका अनिता मराठे, शोभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, नरेंद्र माळी, संतोष वसईकर, आकाश चौधरी, ईश्वर धामणे, माणिक माळी, दीपक चौधरी, केतन रघुवंशी, धनराज माळी, भूषण सोनार, विष्णू पाटील, उमा चौधरी, विक्की मराठे, जगदीश पाटील यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला होता. विजयाच्या जल्लोषासोबतच आगामी सिंहस्थ पर्वणीच्या नियोजनावरही डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रकाश टाकला. या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर गावित गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून विविध उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे. या कामांसाठी त्यांनी 5 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला असल्याचं सांगण्यात आले. भाविकांची सोय आणि सुरक्षितता यासाठी विकास कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सिंहस्थ पर्वणीसाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित गेल्या 6 महिन्यांपासून मेहनत घेत आहेत आणि त्यांनीच निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही राजकीय पुढारी या कामाचं फुकटचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप डॉक्टर हिना गावित यांनी केला. या कार्यक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच थापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे. काल पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे. अनेक वर्षापासून या बंगालमध्ये लोकांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करत होते, आवाज उठवत होते. पण त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीडी आणि त्यांचे टीएमसीचे कार्यकर्ते हे वारंवार करून मोठा अन्याय त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या लोकांवर होत होता. शेवटी अन्याय हा कुठेतरी संपला पाहिजे म्हणून अत्यंत जोराने सर्वच कार्यकर्ते कामाला लागले. पश्चिम बंगालची जनतेने सुद्धा ठरवलं की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार बंगालमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी एक लँडस्लाइड विक्ट्री, ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे. अनेक वर्षापासूनचा अन्याय अत्याचार हा आता थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रगती ही पाहायला मिळेल. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून पश्चिम बंगालच्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते. अनेक वर्षापासूनचा हा वनवास हा कुठेतरी आता थांबलेला आहे आणि विजय हा आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये विकास कामं होत होती तसं आता आपल्याला आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विकासाची कामं ही मोठ्या प्रमाणावर आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं गुंडाराज हा तिथला आता संपलेला आहे. बंगालसोबतच आता आसाममध्ये देखील आपल्याला मोठा विजय हा त्या ठिकाणी मिळाला. बंगाल सोबतच जे अन्य राज्य होते पुडुचेरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजय मिळाला आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करते, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते. हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. त्यांनी अनेक वर्षापासून जो संघर्ष केला आज त्याचा हा विजय झालेला आहे.